I welcome all of you for this Sunday service. रविवारच्या सभेमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. And we are here to worship the King of Kings and Lord of Lords. आपण या ठिकाणी आलो आहोत राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूची भक्ती Hallelujah. करण्याकरिता. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. How wonderful to worship our Creator, our Abba Father this morning. असं काय किती अद्भुत आहे आपला निर्माणकर्ता आपला अब्बा पिता याची उपासना भक्ती करणे. And let's say thank you Jesus for all the blessings, everything you have done in my life. आपण येशू ख्रिस्ताला म्हणूया तुझे आभार मानतो जे सर्व काय माझ्या जीवनामध्ये केलेस त्याबद्दल. So let us sing this wonderful song and glorify the name of God. हे गीत गाऊया आणि परमेश्वराच्या नावाचं गौरव करूया. धन्यवाद
Hallelujah. हालेलुया. Let us give a big clap offering unto Jesus. येशू ख्रिस्ताला मोठ्याने टाळ्याचं वंदन देऊया. Thank you, Jesus. Thank you, Lord, for your presence in the midst of us. this प्रभू time. आमच्यामध्ये तुझी उपस्थिती आहे याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. How many of believe that this is the day that the Lord has made for you and for me? किती जणांना असं वाटतं की हा दिवस परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी बनवलेला आहे. Every day is a gift from our God, our Creator. निर्माण करता देव याच्याकडून दररोज प्रत्येकचा दिवस आपल्यासाठी देणगी आहे. And we need to rejoice in every day. Amen. दररोज आपण आनंद केला पाहिजे. We need Amen. to give thanks unto the Lord every day, each moment of our life. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक दिवशी परमेश्वराचे आभार मानले No पाहिजे. matter what is happening around us, आपल्या अवतीभोवती काही हरकत नाही. but when you trust in the Lord, ज्यावेळेस तुम्ही देवावरती विसंबून राहता, भरोसा ठेवता, you'll give everything in His mighty hand, तुम्ही त्याच्या पराक्रमी हातामध्ये सर्व काही देता and you'll keep praising Him in every moment, in every situation of your life. तुमच्या Amen. जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही त्याची स्तुती करता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. So let us sing this wonderful song and say, Lord, this is the day is made for me, and I'm going to rejoice in your presence, and I'm going to give thanks for each and every blessing for my life. Amen. हे मधुर गीत गाऊया आणि म्हणून प्रभू आजचा दिवस तू माझ्यासाठी बनवलाय आणि प्रत्येक आशीर्वादाबद्दल मी तुझ्या नावाचा Let's clap धन्यवाद our करेल. hands. टाळ्या वाजल्या. This is the day that the Lord has made, and I will rejoice and be glad in it. This is the day that the Lord has made, and I will rejoice and be glad in it. Rejoice in the Lord.
आपला येशू ख्रिस्ताला काहीच अशक्य नाही. He is our great healer. तो आपला महान And आरोग्य there is देणारा. power in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Just turn to your neighbor. I always do this because when we speak, we start believing what we are speaking, मी right? नेहमी हेच करते, ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण विश्वास ठेवू लागतो. Just turn to your neighbor and say, there is power in the name of तुमच्या Jesus. बाजूच्या व्यक्तीकडे पहा आणि म्हणा, येशूच्या नावामध्ये सामर्थ्य There आहे. is victory in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये विजय आहे. There is healing in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये आरोग्य आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. We belong to victorious God. आपण त्या विजय देवाचे आहोत. And when we stand in His presence, ज्यावेळेस आपण त्याच्या सानिध्यामध्ये उभे राहतो, there is joy. आनंद आहे. So just be happy. आपण खुश राहूया. Give your best offering to the King of Kings. राजाच्या राजाला उत्तम अर्पण देऊया. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया, यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया, यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. सब मिलकर आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया, यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया, यीशु के रक्त द्वारा. ओ नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में.
धन्यवाद. We worship you, God. Let's give a big clap offering. The टाळ्या- best clap offering. जोरदार टाळ्यांचा अर्पण परमेश्वराला आपण Thank you, करूया. Jesus. Thank you, धन्यवाद Lord. येशू, धन्यवाद प्रभू. राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला हालेलुया आमेन. राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला हालेलुया आमेन. Yes, Lord, we give all the glory, honor, and praise to your name. हे प्रभू तुझ्या नावाला सर्व मान सन्मान गौरव आम्ही देतो. Because you are the King of kings and Lord of lords. तू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू. And when we come into your presence, ज्यावेळेस आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये येतो, तुझ्या सानिध्यात येतो, Lord, we receive everything what we need in our life. प्रभू आम्हाला सर्व काही आम्ही स्वीकारतो. And this morning we come to your presence, God, with thanksgiving in our hearts. आज सकाळी प्रभू आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये येतो, आमच्या अंतःकरणात धन्यवाद घेऊन. And we offer our life as a living sacrifice unto you, Jesus. प्रभू आमचं जीवन तुला जिवंत ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करतो. If there is anything in our life which you don't like, Father, Lord, we just pray that remove it in the name of Jesus right now. पिता परमेश्वर, आमच्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट असेल जी तुला आवडत नाही, या क्षणी येशूच्या नावाने काढून टाक. Wash us by the precious blood of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने आम्हाला धुवून शुद्ध कर. Lord, we receive the righteousness of Jesus Christ in our life. प्रभू आमच्या जीवनामध्ये येशूची धार्मिकता आम्ही स्वीकारतो. Thank you, Spirit of God, for your presence. देवाच्या आत्म्यात तुझ्या उपस्थितीबद्दल आभार मानतो. Let's lift our hands, आपण सर्वजण आपले हात उंच करूया, close our eyes. डोळे बंद करूया. Just give the best thanksgiving, उत्तम best praise of your heart this morning आज to सकाळी your Creator. आज सकाळी तुमच्या अंतःकरणामधून जो निर्माण करता आहे त्याला उत्तम धन्यवाद द्या, उत्तम स्तुती द्या. Say, Lord, there is no one like you. प्रभू तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. Only you take care of us, Father God. प्रभू तू आमची काळजी घेणार आहे. You understand every situation of our life. आमच्या जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तू आम्हाला माहिती And आहे. only you can rebuild and renew everything, Father. प्रभू तूच केवळ सर्व काही नवीनीकरण करू शकतो, Thank you, Jesus. सर्व काही काढून टाकू शकतो. धन्यवाद येशू. Worship you, Jesus. प्रभू आम्ही तुझी भक्ती करतो. तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं.
Let's lift the hands and say, Lord, I worship you. आपले भाऊ बरे हात उंच करून म्हणून प्रभू मी तुझी The उपासना भक्ती reason I live, करतो. God, प्रभू माझे on जिवंत this राहण्याचं कारण या पृथ्वीवर is to worship you. ते म्हणजे तुझी उपासना तुझी भक्ती करणे. Lord, we give all the glory, honor, and praise to your name this morning. रोज सकाळी तुझ्या नावाला मान सन्मान गौरव सर्व काही देतो. Thank you, Lord, for giving us the reason to live on this earth. प्रभू आभार मानतो या भूतलावरती जीवन जगण्याकरिता तू That कारण दिलं reason आहे. is we need to worship each and every day of our life. ते कारण म्हणजे आमच्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी आम्ही तुझी स्तुती भक्ती करावी. Help us to live and help us to glorify your name through our life, Father God. प्रभू आम्हाला जीवन जगण्याकरिता सहायता करून आमच्या जीवनाद्वारे तुझ्या नावाचा गौरव करण्याकरिता We just submit our life into your mighty hand this morning. आज सकाळी आमचं जीवन तुझ्या पराक्रमी हातामध्ये समर्पण करतो. Thank you, Jesus, for your grace upon our life. प्रभू येशू आभार मानतो तुझी कृपा आमच्या जीवनावर आहे. Worship you, Jesus. प्रभू येशू आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. Worship you, Lord. प्रभू आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' mighty name we pray. येशूच्या पराक्रमी नावाने ही प्रार्थना करतो. Amen. Amen. Thank you. I greet you all in the name of the Lord Jesus Christ this morning. आज सकाळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना मी अभिवादन करत आहे. It's so wonderful and great to be in the presence of the Lord wherever we are. हे किती अद्भुत आहे की जेथे कुठे आपण आहोत परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहोत ही किती थोर गोष्ट आहे. Those who are here जे या ठिकाणी आहेत and those who are watching me online. आणि जेव्हा ऑनलाईन आम्हाला पाहत आहेत We have been looking to the theme that God has given to Emmanuel Church for this year. या वर्षासाठी परमेश्वराने इमानुएल मंडळाला जे शीर्षक दिलंय अभिवचन दिलंय त्याच्याकडे आपण पाहत आहोत. That this year is going to be the year of walking and living in the presence of the Lord. हे वर्ष असणार आहे देवाच्या उपस्थितीमध्ये चालणे व जगणे. And we have seen that how God has helped us and how God has been with us during this time of difficult trials and troubles that we have gone through. आपण पाहिले की देव आपल्या बरोबर कसा होता या संकटाच्या तासाच्या परीक्षेच्या परिस्थितीतून आपण जात असताना. And we praise God for God's holy presence. देवाची पवित्र उपस्थिती आहे त्याबद्दल देवाच्या स्तुती करतो. We have been looking to know how we can be in the presence of the Lord by knowing who we are in Christ Jesus. आपण हे पाहत आहोत की आपण देवाच्या उपस्थितीमध्ये कसे काय असू शकतो ख्रिस्त येशूच्या ठाई आपण कोण आहोत. We know that we can be knowing the presence of the Lord only when we know who we are in Christ Jesus. परमेश्वराची उपस्थिती काय आहे हे आपल्याला त्यावेळेस कळेल ज्यावेळेस आपल्याला समजून येईल की आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत. As many parents tell their children, पुष्कळसे पालक आपल्या मुलांना सांगतात. all doctors tell their children, सर्व डॉक्टर लोक आपल्या मुलांना सांगतात beta, बेटा you are daughter or son of the doctor. तू कन्या किंवा पुत्र आहेस डॉक्टरचा. So you study well and become a doctor. अभ्यास कर चांगला आणि डॉक्टर बन. If you are an engineer, you tell your children, your father is engineer. तुम्ही अभियंता असाल तर तुमच्या मुलांना तुम्ही सांगता तुमचे पिता अभियंता आहे. You better become engineer. तू अभियंता बन. So
we tell our children who they are. आपण आपल्या मुलांना लेकरांना सांगतो की ते कोण आहे. And then children start thinking about their life also मुलं जे आहेत मग विचार करतात त्यांच्या जीवनाचा देखील and try to become exactly like their father. आणि अगदी बरोबर त्यांचा पिता आहे तसं होण्याचा प्रयत्न And करतात they become successful. आणि ते यशस्वी देखील होतात. 2% they are not successful. 2% यशस्वी होत नाही. But it is a negligence to even count or ponder upon 2%. That is not. आणि जे 2% आहेत त्याच्यावरती आपण जास्त विचार करत नाही. But परंतु as a church, मंडळी या नात्याने as we belong to Jesus Christ, जसे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत we need to know who we are in Christ Jesus. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की ख्रिस्त येशू मध्ये आपण कोण आहोत. Have you ever thought to talk to Satan? तुम्ही कधी सैतानाशी बोलला आहात का? Only one? फक्त एकच जण? I know why you are afraid. मला माहिती तुम्ही का घाबरताय. You are afraid of that saying, birds of the same feather flock together. तुम्ही घाबरता कारण तुम्हाला माहिती आहे की एकाच माळीची मणी. Jesus has been talking to Satan. येशू ख्रिस्त सैतानाबरोबर बोलत राहिला. And we need to talk to Satan. आपण देखील सैतानाशी बोललं Because पाहिजे. Satan comes and threatens us in different ways in our life. सैतान येतो आणि वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपल्याला भीती दाखवायचा प्रयत्न करतो. The moment we try to think that who we are in Christ, ज्या क्षणी आपण हा विचार करतो ख्रिस्ताच्या ठाई मी कोण आहे, on the same level Satan tries to attack us and to convince us that you are not. त्याच पातळीवर सैतान येतो आणि आपल्यावरती हल्ला करतो आणि आपल्याला खात्री करून देतो की तू नाही. And we try to believe Satan more than believe Christ. ख्रिस्तावर अधिक विश्वास ठेवण्यापेक्षा आपण सैतानावर अधिक विश्वास ठेवतो. As you all know my story, जसं तुम्हा सर्वांना माझी गोष्ट माहिती आहे. and I was brought up as an orphan boy लहानचा मोठा मी एक अनाथ मुलगा म्हणून वाढलो. from the school and high school and college. माझ्या शाळेमध्ये माझ्या महाविद्यालयामध्ये Students used to tease me मुलं मला चिडवायचं काम करायचे. and they used to tell, ते मला असे म्हणायचे, you are orphan. तू अनाथ आहेस, You can't show your father and mother. तू आम्हाला दाखवू शकत नाही तुझे माता पिता कोण. We can show our father and mother to you. आम्ही दाखवू शकतो आमचे माता पिता तुला. In the beginning, I used to be discouraged. सुरुवातीला मी खूप निराश व्हायचो. I used to go home and cry. मी घरी जाऊन रडायचो. And I used to say to God, why I am without parents? मी देवाला म्हणायचो, का देवा मी माझे आई वडील नाहीत. And God spoke to me. देव माझ्याशी बोलला, My son, माझ्या मुला don't worry. काळजी करू नकोस, I am your father. मी तुझा पिता आहे. And when God spoke to me this when I was student, ज्यावेळेस मी विद्यार्थी असताना देव माझ्याशी हे बोलला. next day I was waiting for someone to tease me. मी दुसऱ्या दिवशी वाटच पाहत होतो मला कोण चिडवतं. That day nobody teased me. त्या दिवशी कुणीच मला चिडवलं नाही. So I was waiting for another day. Every day I was waiting. दररोज मी वाट पाहत होतो, Let somebody come and tease me. कुणी तरी येऊन मला चिडूच दे. But nobody teased me. पण मला कुणीच चिडवलं नाही. So I was very discouraged. मी फार निराश झालो. I became sorry. मला फार दुःख I said, वाटलं nobody is teasing me. That means nobody is taking my note. आणि म्हटलं मला कुणीच चिडवत नाही याचा अर्थ माझी दखल कुणीच घेत नाही. But one day, when one student, they was fighting in the class, वर्गामध्ये भांडणं झाली and I told them, please don't fight. This is not good. आणि मी त्यांना म्हटलं की बाबा भांडणं करू नका, हे चांगलं And नाही. then he teased me. त्यानंतर त्यांनी मला And चिडवलं. he said, hey, you do not know your father, mother, whose product you are, we do not know. आणि म्हटलं, ए बाबा तुला आई वडील नाही, तू कसं जन्मला तुला माहिती नाही. You are not worthy even to talk to us. आमच्याशी बोलण्याची देखील तुझी लायकी नाही. And I said, yes, that is, you are correct. मी म्हटलं होय तुम्ही बरोबर आहात. I am not worthy to talk to you. मी तुमच्याशी बोलण्याच्या योग्यतेचा Because नाही. you are not worthy to talk to me also. तुम्ही देखील लायकीचे योग्यतेचे नाही माझ्याबरोबर Because बोलण्याचे. my Father is in heaven. कारण माझा पिता स्वर्गात आहे. Heavenly Father is my Father. स्वर्गीय पिता माझा पिता So आहे. from that day I started with courage. त्या दिवसापासून मी हिम्मत बांधली And I was successful all the way through.
मग पूर्ण माझ्या आयुष्यात मी यशस्वी झालो. Why? कारण काय? Because God told me who I am. कारण देवाने सांगितलं मी कोण आहे. And I came to know who I am in Christ. मला कळालं ख्रिस्ताच्या ठाई मी कोण आहे. So we have seen that we are the bride of Christ. आपण पाहिले की आपण ख्रिस्ताची वधू But आहोत. Ephesians chapter 3, इफिस्करस पत्र याचा 3रा verse अध्याय. 15, the word of God says, इफिस्करस पत्र 3रा अध्याय 15 वचन. Ephesians chapter 3, verse 15. इफिस्करस पत्र याचा 3रा अध्याय 15 And वचन. the word of God says, देवाचं वचन सांगत आहे, of whom the whole family in heaven and earth is named. जास्त स्वर्गात व पृथ्वीवर प्रत्येकांना नाव देण्यात येते. And verse 14 says, this cause I bow my knees unto the Father of our Lord Jesus Christ. ज्या पित्याला नाव देण्यात आले त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून. So we are the family members of heavenly family. स्वर्गीय जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचे आपण सभासद आहोत. God is our Father. देव आपला पिता आहे And we are His children. आणि आपण त्याचे लेकरं आहोत. We are His sons. आपण त्याचे पुत्र आहोत. In Galatians chapter 3 verse 26 the word of God says, गलतीकारस पत्र याचा 3रा अध्याय 26 वचन. for ye are all children of God by faith in Christ Jesus. गलतीकारस पत्र 3रा अध्याय 26 वचन. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. So we are family members. मग आपण कुटुंबाचे सभासद आहोत. Though you have different surnames, जरी तुमचे आडनाव वेगवेगळे आहेत, your different surname. तुमचे आडनाव वेगवेगळे आहेत. I have created my surname. मी माझं आडनाव निर्माण केलं आहे. You have no right or you have no power to create your surname. तुमच्याकडे कुठलंही सामर्थ्य नाही तुमचं आडनाव You निर्माण are करण्याचं. carrying your surname from your father. तुमच्या वडिलांकडून जे आलेलं आडनाव पुढे घेऊन तुम्ही चालला आहात. But I have created my own surname. परंतु माझं स्वतःचं आडनाव मी निर्माण केलं Because I आहे. had no surname. कारण माझ्याकडे आडनावच I नव्हतं. had only my name and my father's name. माझ्याकडे फक्त माझं नाव माझ्या पित्याचं So नाव. my name is Nana माझं नाव नाना आहे. and my father's name was Usman Dar. माझ्या वडिलांचं नाव होतं उस्मानदार. And I was so unhappy because every child has their surname. I don't have. मी नाखुश होतो. प्रत्येक मुलांकडे आडनाव आहेत, माझ्याकडे आडनावच So I नाही. talked to the headmaster. मग मी हेडमास्टरशी And बोललो. headmaster said, when you sit for SSC exam, you can choose your surname. मुख्याध्यापक म्हटलं ज्यावेळेस 10वीची परीक्षा देशील त्यावेळेस तुझ्या आडनावाची निवड कर. So I broke my father's name into two. मग माझ्या वडिलांचं नाव मी दुभागलं. And I wrote Nana Usman Dar. मी मग लिहिलं नाना उस्मान दार. This is how Dar surname came. अशा प्रकारे दार सरनेम And then I झालं. found that Dar surname is used in Kashmir. आणि मी पाहिलं की दार आडनाव कुठं वापरतात तर काश्मीरमध्ये. And they are using, Dar surname is Kashmiri Brahman. आणि काश्मीरचे जे ब्राह्मण आहेत त्यांचं हे आडनाव आहे. So I am playing with the boys. I am a Kashmiri Brahman. मग मी मुलांशी बोलायचो की मी काश्मीरचा ब्राह्मण आहे. They said, you Kashmiri Brahmins are all fair. ते म्हटले काश्मीर ब्राह्मण सर्व गोरे आहेत You are all dark. आणि तुम्ही तर काळे सावळे आहात. Kale kutat, Wadari. I said, no, because I came in Maharashtra, heat has changed my color. मी म्हटलं महाराष्ट्रात आलो आणि त्या anyway- उष्णतेमुळे माझा रंग बदलला. Anyway, we are the family of God. We must tell ourselves, we are family of God. आपण स्वतःला सांगितलं पाहिजे की आपण देवाच्या कुटुंबाचे आहोत. It is the tie that binds us all members together. आणि हे आपल्याला सर्व समाजांना एकत्र बांधून ठेवतं. Family has got constitution in the nature. आपण पाहतो निसर्गामध्ये कुटुंबाचं संविधान आहे. Every family has certain way of living. प्रत्येक कुटुंबाचं प्रकार आहेत ते तसं जीवन जगतात. And you live according to your family system. आणि तुमच्या कुटुंबाची पद्धत तुम्हाला माहिती होती. So as children of God, देवाचे मुलं या नात्याने, as the family member of God's family, देवाच्या कुटुंबाचे सभासद या नात्याने we have the code of conduct here.
आणि आपण कसं वागायचं ह्या ठिकाणी आपल्याला लिहून देण्यात आलं आहे. that we live as a family of God. आपण देवाचं कुटुंब या नात्याने जीवन जगलं पाहिजे. We cannot choose who shall be our brother or sister. आपण ही निवड करू शकत नाही की आपले बंधू किंवा आपली बहीण कोण असेल. Naturally, स्वाभाविकरित्या we choose our brother and sister. आपण निवड करतो आपले भाऊ बहीण. Those who are my same surname, yeah, they are my relatives. जे माझ्या आडनावाचे आहेत ते माझे And नातेवाईक. it is very easy for you to get connected with your relatives. आणि हे फार सोपं असतं की आपण आपल्या नातेवाईकांबरोबर संबंध जोडतो. When the church service is over, ज्यावेळेस चर्चची सभा संपते all Gaikwads come together. सर्व गायकवाड एकत्र येतात. All Kambles come together. सर्व कांबळे एकत्र All येतात. Savan come together. सर्व चव्हाण एकत्र येतात. Because we are in the same name. कारण आपलं नाव एकच And आहे. if you are from Ahmednagar, जर तुम्ही अहमदनगर मधून असाल, Ahmednagar people are specially blessed. अहमदनगरचे लोक विशेषतः आशीर्वादित आहेत. They can meet unknown person and stay with the person 5 minutes. आणि त्या अनोळखी व्यक्तीला भेटू शकतात आणि त्या व्यक्तीबरोबर 5 मिनिटं राहू शकतात. And when they stay 5 minutes, 5 मिनिटं जर त्यांच्याबरोबर within थांबले, 5 minutes they will tell who they are to one another. 5 मिनिटात एकमेकाला सांगतो ते कोण आहेत. This is the specialty of Ahmednagar. अहमदनगरच्या लोकांची ही विशेषता. Within 5 minutes they tell, you know, this brother Kamble तुम्हाला is माहिती my uncle's, my uncle's so and wives, so and so. Yeah, and we are relative. आणि मग ते सांगतात की आपण नातेवाईक आहोत, माझ्या काकांच्या We वडिलांचे can नाते choose सांगतात. brothers and sisters आपण निवड करतो आपले भाऊ आणि बहिणी in the natural way. स्वाभाविकरित्या But in नैसर्गिकरित्या. the family of God, पण देवाच्या कुटुंबामध्ये we have no right to choose your brother or your sister. आपल्याला हक्क नाही निवडण्याचा आपला भाऊ किंवा बहीण कोण. Everyone that believes Jesus Christ प्रत्येक जण जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो is your brother and is your sister. तो तुमचा भाऊ आणि तुमची बहीण. Hallelujah. हालेलुया. Can you tell someone the next to you, you are my brother, you are my sister? तुमच्या बाजूच्या व्यक्तीला तुम्ही सांगताल का तू माझा भाऊ तू माझी बहीण. Sometimes we are afraid. कधी कधी आपल्याला भीती वाटते. We don't want to tell your brother or sister. आपल्याला आपल्याला भीती वाटते बहीण भाऊ सांगण्याकरिता. Otherwise he will chitak me. नाही तर तो मला चिटकेल. But in Christ Jesus, पण ख्रिस्त येशू मध्ये when we are brothers and sisters, ज्यावेळेस आपण भाऊ बहिणी असतो ख्रिस्तामध्ये, and that choice is not ours. ती निवड आपली नाही, It is choice from heaven. ती स्वर्गातून Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Because Hallelujah. we are a part of the family of God. कारण आपण देवाच्या कुटुंबाचे भाग आहोत. We become children of God by faith in Christ Jesus. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आपण देवाचे मुलं बनतो. So faith is the one where we can connect ourselves to one another. विश्वास हा एक असा आहे की आपण एकमेकांबरोबर जुडले जाऊ शकतो. And we have the faith and love of Christ. आपल्याकडे विश्वास आहे, ख्रिस्ताची प्रीती आहे. So this is the binding factor to bind us. आणि Binds us. हीच गोष्ट आहे जी आपल्याला एकमेकांबरोबर बांधून ठेवते. We sing that song. आपण तो Chorus. गीत गातो. Bind chorus. us together, bind us together. We are bound by the precious blood of the Lord Jesus Christ to one another. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मोलान रक्ताने आपण एकमेकाला बांधले गेले आहोत. Secondly, the church is a family by its unity. दुसरी गोष्ट मंडळी कुटुंब आहे का तर त्यांच्यामध्ये ऐक्यता आहे. We have to have unity with one another. एकमेकाबरोबर आपली ती ऐक्यता असली पाहिजे. There is only one Father केवळ एकच पिता who unites all of us to the father's family in love of God. देवाच्या प्रीतीने आपल्या सर्वांना तो एक करतो त्याच्या कुटुंबामध्ये. The indwelling of the Holy Spirit is the bond of unity in the church. पवित्र आत्मा जो आपल्यामध्ये आहे, मंडळीमध्ये एकमेकाला तो बांधून ठेवणारा आहे. We as a church, Jesus has said, आपण मंडळी नात्याने येशूने म्हटलं आहे, I will build my church. मी माझी मंडळी रचेल. He was not speaking about the building. तो इमारतीबद्दल बोलत नव्हता. He said, I will build my church. तो म्हटला मी माझी मंडळी रचेल. You and I, the church of the Lord Jesus Christ. तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहोत. Let the church of the Lord Jesus Christ say loudly, Amen. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीने मोठ्याने आमेन म्हणावं.
let God hear and let Satan hear. देवाला ऐकू द्या, सैतानाला ऐकू द्या. When you say something out loudly, Satan hears very clearly. ज्यावेळेस तुम्ही मोठ्याने बोलता सैताना स्पष्टपणे ऐकतो. Then Satan says, "बरं चर्च सुटू दे, मग मी भेटतो." Satan said, let the church get over, you meet me. मग बघतो तुला. Then I'll see you. Whatever Satan may say to you, सैतान तुम्हाला काही म्हणो, but we have the indwelling of the Holy Spirit पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो. that will bind us in the unity in the family of God. देवाच्या कुटुंबामध्ये तो आपल्याला एकत्र बांधून ठेवेल त्या ऐक्यतेमध्ये. God expects us to be united in faith, love, and obedience. देव अपेक्षा करतो आपण ऐक्यतेमध्ये राहावं, विश्वासामध्ये, प्रीतीने आणि आज्ञा That's पालनामध्ये. why in Philippians chapter 2, फिलिप्पिकारास पत्र याचा दुसरा अध्याय verse 5, वचन 5 the word of God says, देवाचं वचन सांगत आहे. Philippians chapter 2, verse 5, फिलिप्पिकारास पत्र याचा दुसरा अध्याय 5 वचन. let this mind be in you, which was also in Christ Jesus. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. We need to have the mind of Christ. आपल्याला ख्रिस्ताची चित्तवृत्ती असली पाहिजे. We have mind of Dar in Dar family. आणि दार कुटुंबाचं चित्तवृत्ती आपल्या मनामध्ये आहे, माझ्या मनामध्ये. We have Gaikwad's the mindset in Gaikwad family. गायकड कुटुंबामध्ये गायकवाडांची चित्तवृत्ती आहे. But when we come in together in the name of Jesus, ज्यावेळेस आपण एकत्र येतो प्रभू येशूच्या नावाने, let your mind have a mind of Christ. मग आपली चित्तवृत्ती ख्रिस्तासारखी असो. The mind of Christ will help us to have faith in God, love to one another, and obedience to the word of God. ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्यामध्ये कार्य करेल, देवावर विश्वास ठेवण्याकरिता, एकमेकावर प्रीती करण्याकरिता, देवाच्या वचनाचं आज्ञापालन Jesus करण्याकरिता. Christ came येशू ख्रिस्त आला on the face of the earth या भूतलावर, and he obeyed the will of the Father. पित्याची इच्छा, त्याचं आज्ञापालन त्याने केलं. That's why in Matthew's Gospel chapter 7 verse 21 the word of God says, मत्ती कृषी वर्तमान 7 अध्याय 21 वचनामध्ये म्हटलं आहे, not everyone that says Lord Lord shall enter into the kingdom of मला God, प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार but नाही, whosoever doeth according to the will of my Father, जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करेल they will enter the kingdom of God. ते देवाच्या राज्यात प्रवेश करतील. Thirdly, we see तिसरी गोष्ट आपण पाहतो, the church is a family amidst a great diversities. आपण पाहतो मंडळ एक कुटुंब आहे, त्याच्यामध्ये वेगळेपणा आहे. Everyone is not the same. प्रत्येक जण एकसारखा नाही. Can you raise your hand? तुम्ही आपले हात वरती कराल का? Turn on you. तुमचा Turn on हात yourself. तुमच्याकडे करा. Please observe. तुमचा पंजा तुमच्याकडे करा, हाताचा आणि पहा. Are all fingers on the same level? आपले सर्व बोट एकसारखे आहेत का? How many hate Karangali? किती जणांना करंगळे लिटिल फिंगर आहे? Yeah, hate. क्षमा करा, द्वेष करतात. We don't hate. आपण त्याचा द्वेष करत नाही. We say, oh, this is so small. हे किती बारीक आहे. And Angtha is smaller than Karangali. आणि थंब तर करंगळीपेक्षाही बारक आहे. That's why we have thumbs. त्यामुळे थम्स अप प्यायला. But every finger has 3 blocks. आपण पाहतो प्रत्येक जे बोट आहे त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. Even Angtha has 3 blocks. अंगठ्याला देखील 3 आहेत. Third block is little small. छोटासा आहे तिसरा भाग. But 3 blocks. Every Father, Son, and the Holy Ghost. पिता पुत्र पवित्र आत्मा. Every member. प्रत्येक He सदस्य. may be different. तुम्ही वेगवेगळे असाल. He may have a different way of thinking. विचार करण्याची तुमची वेगळी पद्धत असेल. But पण they are purchased by the blood of the Lord Jesus Christ. त्यांना विकत घेण्यात आलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने. And therefore, we have no right to avoid anyone or to deny anyone. मग आपल्याला हक्क नाही की कुणाकडे तरी दुर्लक्ष करणं किंवा कुणाकडे लक्ष न देणे. The diversities of affections, temperament, and the character is mentioned in Romans chapter 4.
रोमकरास पत्र याचा 4थ्या अध्यायामध्ये उल्लेख केलेला आहे की जे वेगवेगळेपणा आहे आपल्या चारित्र्यामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये. We all are different. एकमेकांची आवड And वेगवेगळी yet गोष्ट, we are the part and the family of God. तरी देखील आपण भाग आहोत देवाच्या कुटुंबाचे. In Romans chapter 8 verse 8 the word of God says, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 8वं वचन. Romans chapter 8 verse 8, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 8वं वचन. the word of God gives us wonderful thing. देवाचं वचन अद्भुत गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगत So आहे. then they are in the flesh cannot please God. रोमकरास पत्र 8वा अध्याय 8वं वचन. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. So if we are living in the worldly life, जर आपण जगिक जीवन जगत आहोत, you cannot please God. तुम्ही देवाला संतुष्ट करू शकत नाही. But the Lamb of God who took away sin of men देवाचा कोकरा ज्याने लोकांचे पाप काढून टाकले and he is slain from the before the foundation of the world. या जगाच्या स्थापनेपूर्वी त्याला वधण्यात आलं. Revelation chapter 8, प्रगटीकरण 8वा we अध्याय read this, आपण त्या ठिकाणी वाचतो that Jesus Christ, the slain Lamb of God before the foundation of the world. प्रभू येशू ख्रिस्त या जगाच्या स्थापनेपूर्वी वधलेला कोकरा. That means from the time of Adam and before that, याचा अर्थ आदमाच्या पूर्वी then generations have passed, वेगवेगळ्या पिढ्या येऊन गेल्या, dispensations have passed. वेगवेगळे कालखंड येऊन गेले. They all those who have trusted the Lord Jesus Christ ज्या सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला are the members of the family of God. ते देवाच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. We in India आपण भारतामध्ये think about the minority. आपण अल्पसंख्याचा विचार करतो. Yeah, we are minority. आम्ही काय आहोत? अल्पसंख्य. So what can we do? Nothing can happen, and then whole nation is majority is something else. काय करू शकतो? आम्हाला काहीच करता येत नाही. आपलं जे राष्ट्र आहे बहुसंख्य आहे आमच्यापेक्षा. And we live in that depression. आपण त्या नैराश्यामध्ये राहतो. But when we think about the family of God, पण ज्यावेळेस आपण हा विचार करू की देवाचं कुटुंब, then we are a part of the great majority that is coming from Adam to today. आणि आपण फार मोठी बहुसंख्या आहोत आदमापासून तर आतापर्यंत. Day will come असा दिवस येईल when Jesus will come to take his church. येशू ख्रिस्त येणार आहे त्याच्या मंडळाला घेऊन We जाण्याकरिता. will become the part of that great heavenly family. त्या महान स्वर्गीय कुटुंबाचे आपण भाग बनणार आहोत. There are diversities of opinion in the church. मंडळीमध्ये वेगवेगळे मत आहेत. We may not agree everything, एकमेकाबरोबर आपण सहमत असणार but नाही. that doesn't mean that we are enemy to one another. याचा अर्थ असं होत नाही की आपण एकमेकाचे शत्रू आहोत. Paul says, for your good, there has to be some difference of opinions. आणि पौल म्हणतो तुमच्या चांगल्यासाठी वेगवेगळं मत असलं पाहिजे. They can help one another to build the total church of God. ते एकमेकाला मदत करतील की जी संपूर्ण परमेश्वराची मंडळी आहे त्याला But बांधण्याकरिता. Satan comes in between, परंतु सैतान त्यामध्ये येतो. and when we have a difference of opinion, आपले एकमेकाचे मत वेगवेगळे then असतात. Satan brings the self elevation in our life. आपल्या जीवनामध्ये सैतान काय आणतो? स्वतःला उंचवायचं काम So करतो. my opinion has to be accepted, otherwise go to hell. माझा निर्णय मान्य करा नाही तर नरकात जा. माझं मत. क्षमा करा, माझं मत. We have to have difference of opinion. Difference of opinion is not the sign of enmity. वेगवेगळे मत हे चिन्ह दाखवत नाही की आपल्यामध्ये शत्रुत्व आहे. Church is a family with gathering and a home for all. आणि मंडळी आहे की आपण सर्वजण एकत्र येतो आणि ते सर्वांसाठी आहे. Gospel of John chapter 15 verse 2 the word of God says. యోహాను కృష్ణ वर्तमान याचा 15वा अध्याय 2रे वचन. Gospel of John chapter 15 verse 2. యోహాను కృష్ణ वर्तमान याचा 15वा अध्याय वचन 2. And the word of God encourages, देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला every branch in me that beareth not fruit, he taketh away. And every branch that beareth fruit, he purgeth it, that it might bring forth more fruit. యోహాను కృష్ణ वर्तमान 15वा अध्याय 2रे वचन. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. Branch that is in me. जो फाटा माझ्यामध्ये आहे. If you are
in Christ Jesus, जर तुम्ही ख्रिस्त येशूच्या ठाई आहात, you need to be fruitful. तुम्ही फळद्रूप झाला You पाहिजे. need to bring fruits. तुम्ही फळ आणणं गरजेचं आहे. Not the fruit that you want to choose. आणि ते फळ असं नाही की ज्याची तुम्हाला निवड करायची आहे. This is the tree here. या ठिकाणी हे झाड आहे. This tree cannot say, I want, this year I want to bring grapes. या वर्षी ते झाड असं म्हणणार नाही मला द्राक्ष द्यायचे And आहे. next year this tree say, I want to bring out guavas. आणि दुसऱ्या वर्षी ते म्हणाल मला पेरू द्यायचे आहेत. Can that happen? असं होऊ शकतं का हो? Only it can happen in the magician's game. आणि ते फक्त जादूच्या खेळामध्ये होऊ I शकतं. was a magician. I worked as a magician. मी काम केलंय जादूगार म्हणून. I know how to bring out the one tree, jambul, the amba and draksha in one tree. एका झाडामध्येच मला माहितीये की जांभूळ द्राक्ष आंबे कसे आणायचे. It is our magician's techniques. हे तंत्र आहे जादूगार लोकांचं. Nothing, something unusual. आणि काय वेगळं असं All काही नाही. magicians know how to do this. सर्व जे जादूगार करणारे जादूगार आहेत त्यांना माहिती I आहे. can take your handkerchief and put it in my pocket, मी तुमचा रुमाल घेऊ शकतो खिशात टाकू and शकतो. my handkerchief in your pocket, माझा रुमाल तुमच्या पाकिटमध्ये and check your pocket, आणि तुमचा खिसा तपासा. and you will find your handkerchief is right in your pocket, आणि तुम्ही पाहताल की तुमचा रुमाल तुमच्या अगदी खिशामध्ये आहे. and you will surprise, wow, this is. तुम्ही म्हणता, हे It's our techniques. आश्चर्य होईल, हे तंत्र आहे. So there is no evil spirits thing in that. आणि त्याच्यामध्ये अशुद्ध But आत्मा what I am नाही. saying is this: पण मला काय म्हणायचं ते हे that we are the family with a gathering of all together. आपण कुटुंब आहोत जे एकत्र येणारे आहोत. God wants to see the church together देवाला पाहिजे की मंडळी एकत्र असली पाहिजे. in faith, विश्वासामध्ये, in love, प्रीतीमध्ये and in obedience to the word of God. देवाच्या वचनाच्या आज्ञा पालनाने Let us all stand. आपण सर्वजण उभे राहूया. बंधूंचे मिळणे मधुर हे बंधूंचे मिळणे, जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे, जरी देव पाहिजे इथेच तरी तो सापडणे. प्रेमळ ही वदने मधुरतर प्रेमळ ही वदने, ही प्रेमळ वचने सुधेचाच जण पाऊस कोसळणे, ही प्रेमळ वचने सुधेचाच जण पाऊस कोसळणे. हे शास्त्र सांगते प्रेमच ईश्वर पहा, हा अन्य न कोणी परी आपुला बाप हा, या सन्निध रमणे हीच आपुली स्पृहा. काय तुझे वदने आणखे काय तुझे वदने, या बंधू संगमे केले भूवर स्वर्गाचे येणे, या बंधू संगमे केले भूवर स्वर्गाचे येणे. बंधूंचे मिळणे मधुर हे बंधूंचे मिळणे, जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे, जरी देव पाहिजे भक्ता सापडणे. चरिते ही भिन्ने आपुले चरिते ही भिन्ने, ते भिन्ने आपुले चरिते ही भिन्ने, परी सर्व एकते मध्ये गोविली सुंदर शिरणे, परी सर्व एकते मध्ये गोविली केले जाने अद्भुत त्याला स्तवो, श्री ख्रिस्ता हृदयी पूर्णपणे साठवो. त्या विश्वबंधूचे यश हर्षे गाजवो, इहलोकी जगणे या पुढे इहलोकी जगणे,
हे आपुले म्हणजे सर्व जगाचा बंधू वर्ग करणे. हे आपुले म्हणजे सर्व जगाचा बंधू वर्ग करणे. बंधूंचे मिळणे मधुर हे बंधूंचे मिळणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. Precious loving Heavenly Father, प्रबळ प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you because you have chosen us through the Lord Jesus Christ, आभार मानतो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू आमची निवड केली आहे, that we become family member of you. जेणेकरून आम्ही तुझ्या कुटुंबाचे सदस्य बनावे. That's why we can call you Abba, Father. त्यामुळे आम्ही तुला अब्बा पिता हाक मारू शकतो. Lord, as you are expecting the unity in the church, प्रभू जशी तू अपेक्षा करतो की मंडळीमध्ये ती ऐक्यता असली as we are पाहिजे, expecting our life full of faith, love and obedience to the will of तू God. अपेक्षा करतो देवा तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनामध्ये विश्वास असावं, प्रीती असावी, आज्ञापालन असावं. Guide us and lead us, O Lord. प्रभू आम्हाला सहायता कर, मार्गदर्शन Create कर. that divine love ती दैवी प्रीती निर्माण कर, that we will look to next person who believes Jesus Christ as our brother and our sister. जो प्रभू येशू ख्रिस्तावर ते विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे त्याला आम्ही पाहू आमचे भाऊ आणि आमचे That we would बहीण. expect that diversity in their mind, our प्रभू, life, त्यांच्या जीवनात वेगळेपणा आहे, and yet will not judge anyone तरी देखील over us. आमचा न्याय आम्ही त्यांचा न्यायनिवाडा करणार नाही. That we would count them as our brothers and sisters आम्ही त्यांना गणू की ते आमचे भाऊ आणि बहिणी आहेत, together एकत्र in Christ Jesus. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. To that extent, we commit our life into holy hands. आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवानाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all from now and forevermore. Amen. Please be seated. कृपा करून बसूया. Praise God. Thank you, Jesus. Thank you, Master. Thank you, Lord. Hallelujah. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, या आठवड्यात तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत असाल, please stand. कृपा करून उभे राहा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy long life to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Loving Heavenly Father, those who are celebrating their personal birthday this week and marital anniversaries in their marital life this week, प्रभू या आठवड्यामध्ये तुझे लेकरं त्यांचा वैयक्तिक वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना give them many more personal birthday in their personal life and marital anniversaries in their marital life. त्यांच्या वैयक्तिक जीवनात अधिक वाढदिवस दे, त्यांच्या वैवाहिक जीवनात अधिक वाढदिवस Fill दे. their life with all your strength, health, wisdom and knowledge. त्यांचं जीवन, शक्ती, ज्ञान, शहाणपणाने भरून टाक. And let their life become a channel of blessing to त्यांचं others. जीवन हे इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम We कर. commit them in your holy त्यांना hands. तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही In देतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवानाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद We are देवो. going to worship the Lord by giving God's tithe, our offering, mystery offering, and special help to the branch church pastors during their Christmas. याचं दशंश दानार्पण, सेवा करायचं दानार्पण आपण देऊन परमेश्वराची भक्ती करणार आहोत आणि विशेष देणगी आपण देणार आहोत आपल्या शाखा मंडळीच्या पास्टरांकरिता.